परंतु विद्यार्थ्याच्या हिश्श्याचा एकही रुपया आम्ही कुण्या मास्तराला खाऊ देणार नाही आणि कुण्या प्रशासकीय अधिकाऱ्याला खाऊ देणार नाही. याच्या जे काही आता ते शासन याच्यासाठी देत आहे आणि याच्यासाठीच लावला पाहिजे. आता तर तुम्ही म्हणाले की 4 लाख रुपये याची वर्षाची तुम्हाला जमा होतात. मला वाटत नाही की 4 आता इथं जे महिला असतील त्याची फीस तर कॉलेजच देत असेल ना, सफाई कर्मचारी महिलाची आपण देतो म्हणजे वॉचमॅनची बी सगळं तुम्ही देता. मग ते 4 लाख रुपये खर्च देत होते सर, खर्चच नाहीत ना, तशाच राहतात ना. खर्च नाही तर खर्च किंवा बेड बीड आणा त्याला परमिशन नसती हो आम्हाला, त्याला लिगल तुम्हाला वसुली करायची परमिशन आम्हाला 5 बॅग काहीच परमिशन कोणाला खर्चाची परमिशन कोणाला शासनाला डीडीओ नाही तुमची विद्यार्थ्याची काही स्टुडंटच्या वेलफेअरसाठी तुम्हाला काय बघा. मग आता मी सुद्धा कॉलेजेस केलेल्या आम्ही कॉलेज दिल्या. आता विद्यार्थ्याची ट्युशन फीस वेगवेगळ्या फीस तुमच्या याच्यावरती सगळ्यांच्या ते जमा होईल. त्याच्यामधला आता हे गव्हर्नमेंट असल्यामुळे याच्या विद्यार्थ्याच्या डेव्हलपमेंटचा एक वेगळा फंड येते, ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जमा होते. म्हणजे तुमचं जे काय ऑफिस असेल, जे काय तुमचा लेखापाल असेल, जे काय कॅशियर असेल, त्याचे जे काय तुमची कमिटी असेल त्याच्या याच्यामध्ये जमा होते. त्या पैशाला तुम्ही तुमच्या मनासारखं म्हणजे तुमच्या प्राचार्य आणि तुमचं जे काय ओएस डिपार्टमेंट असेल ऑफिसचं त्याच्या इच्छेनुसार किंवा जे तुम्हाला समस्या वाटेल तसं तुम्ही खर्चू शकता. असं म्हणू नका की आम्हाला खर्चायचा अधिकार शासनाने दिलाच नाही. जर तसं राहिलं असतं तर मग शासन हे गव्हर्नमेंट अशी खोलत नसतं ना. प्रत्येक जागी जर शासन मुख्यमंत्री बसला असता की मीच बघणारे असते, तसं नाही. प्रत्येकाला यंत्रणा राबवून दिलेली आहे. प्रत्येकासाठी एक छोटं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासन आहे. त्याच्यामुळे आम्हाला शासनाने कुठला अधिकार दिला असं म्हणू नका, दिला नाही असं म्हणू नका. तुम्हाला भरपूर अधिकार आहेत. इथला प्राचार्य म्हणजे ह्या कॅम्पसचा सुप्रीमो असते. कॅम्पसमध्ये पोलीसवाल्यालाही यायचं असेल तर प्राचार्याची परवानगी घ्यावं लागते. ही एवढी पॉवर एज्युकेशन कॅम्पसला असते. आणि त्याला कुलगुरू आणि प्राचार्याला, कुलगुरूला थोडे पॉवर असतात, प्राचार्याला पण लेवल त्याचं सेमच असते. हे सर्व असताना सुद्धा तुम्ही असं म्हणू नका की 4 लाख खर्चायचा आम्हाला अधिकार नाही. तुम्हालाच अधिकार आहे ते या विद्यार्थ्यांसाठी खर्चा. आणि याच्या पुढून SC ST आणि ओबीसी आणि जे काही नवीन आरक्षण मिळालेले मराठा समाजाच्या ज्याचं सीबीएसईचं ज्याचं सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्याकडून 1700 रुपये घेतले तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. तुमचे पैसे सरकार भरत असते म्हणून तुम्हाला रुपये द्यायची गरज नाही. हे जर प्रायव्हेट राहिलं असतं तर तुमच्याकडून 1 लाख घेतले असते तरी आम्ही काय म्हणले नसते. ही गव्हर्नमेंटची संस्था आहे, हे गव्हर्नमेंटचं हॉस्टेल आहे. याच्या साफसफाईसाठी महिलेला पैसे येतात, वॉचमॅनला पैसे येतात, याचं जे काही गार्डन आहे त्या गार्डनला पैसे येतात, सगळ्याला पैसे येतात. तुम्हाला रुपये द्यायची गरज नाही.